नाश्ता करायला थांबलोय. पुरी भाजी सांगितले बघा. पुरी भाजी बरोबर भरपूर काय काय दिले मामाने. कोशिंबीर, खीर. कुरकुमला पोचले भावना. आता वास मार्के कंपनी चालू झाली त्यामुळे काचावर घेतलेल्या भावना. हडपसरला पोचले. कधी ट्रॅफिक लागलं नाही असं आहे का? रविवार असल्यामुळे लोणावळा गच्च आहे. फिरायला आलेली गर्दी. वाल्याला भावाने या थांबवलं आणि एंट्री घेतली या भावाने. सगळा एमएसएफ वाल्यांचा काही संबंध तरी आहे का एंट्री घ्यायचं? कसा येईल लोणावळा? दणका आहे नाही दणका. भावानं निवांत खाली करायचे असल्यामुळे निवांत निघालोय. 10 वाजलेत. गरमी चालू झाली रे मुंबईत. तर नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी होते व्हिडिओला सुरुवात. या रात्री झोपलेलो राजस्थान दाबे येऊन पुढे आलो. मस्तपैकी फ्रेश झालो आणि टकाटकाने आता निघतो मुंबईच्या दिशेनं. चला आज दिवसभर टुकू 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 चालू आणि पोचून जाऊ. उद्या सकाळी खाली करू. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला करू व्हिडिओला सुरुवात. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. जय श्री महाकाल. हर हर महादेव. झाली नवीन अशा दिवसाला सुरुवात. भावना आपण पोचले इंदापूरच्या अलीकडं. आता इंदापूरच्या तिथं बायपासला नाश्ता लय भारी भेटतो. मी ज्या वेळेला मोठी गाडी चालवायचो या मार्गे चालायचो ना, तिकडं नाश्त्याला थांबायचो. छोटीशी टपरी होती त्यावेळी त्या मामाची. आता मामाने बागा टॉपचं हॉटेल केलंय. मस्त असा नाश्ता भेटतो. चला तिथं मस्त असा नाश्ता करू आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू. अशी झाडं भावानं लावली पाहिजे डिवायडरला. तेव्हा ती पलीकडची लाईट अलीकडे डोळ्या येत नाही. गाडी चालवायला बरं वाटतं. हे काय शो साठी लावत नाही ती झाडं. पलीकडची लाईट पुढच्या डोळ्या येऊन चालवताना जरा आराम भेटावा म्हणून ते झाडं लावतात. असा विषय आहे या झाडांचा. त्यामुळे अशी झाडं पाहिजे बघा सगळ्या रोडला. पलीकडची लाईट डोळ्या अजिबात नाही आली का नाही. झोप येत नाही ड्रायव्हरला. चमकत नाही काय नाही. त्यामुळे बरं वाटतं म्हणून ही झाडं असतात भावानं. संकल्पना चांगली. आणि ह्या रोडला भरपूर झाड आहेत बघा. सुशोभीकरण पण चांगलं केलंय. झाडं पण खतरनाक फुलं बिलं आहेत बघा. आणि सेफ्टीसाठी पण चांगलं आहे. बेस्ट बेस्ट. चला भाऊ इंदापूरला थांबलोय. मस्त असा नाश्ता करू आणि निघू. चला पलीकडे हॉटेल आहे. रोड क्रॉस करून पलीकडे जायला लागतंय. स्वामींचा चहा. चला नाश्ता करायला थांबलोय. पुरी भाजी सांगितले बघा. पुरी भाजी बरोबर भरपूर काय काय दिले मामाने. कोशिंबीर, खीर, हे काय माहिती. गुलाबजाम, शिरा, इकडं पुऱ्या, जिलेबी. चला मस्त असा नाश्ता करून निघून जाऊ. हे दादा पण आहेत पुण्याचे 14 फूट. चला भावना मस्त असा नाश्ता झाला. पुरी भाजी 10-15 प्रकार त्यात. शिरा बिरा, कोशिंबीर, खीर बीर खाल्ली. लय भारी वाटलं. पोट भरला. आता जेवायचीच गरज नाही. जेवणच झालं एक प्रकारचं. तिथं आपली लातूरची ही कार्यकर्ती भेटली सगळी. त्यांची पण मस्त असं झाला नाश्ता. तर चला आता निघूया पुण्याच्या दिशेनं. जाण दिवसभर आपला आता निवांत. गाडी जरा वॉशिंग करू कुठंतरी सर्व्हिस सेंटरवर मस्त पैकी आणि निघू. चलो निघालते. कुरकुमला पोचलोय भावना. आता वास मार्के कंपनी चालू झाली त्यामुळे काचावर घेतलेल्या आणि इथं वास घेतल्यामुळे ते अशा आजारी पडलोय.
लय घाण वास मारते. कशाची कंपनी आहे राव, केमिकलची का एरियाची. लय घाणजार. याला कुठेतरी माळा टाकाय पाहिजे म्हणून इथल्या लोकांनी राव काय त्रास होत नाही का. लय घाण राव यांना सवय झाली. पण आमच्या सारख्या मला तर याड लागल इथं. मी 10 मिनिटं राहू शकत नाही इथं. असला घाण वास मारतय लय बेकार. हे कुठेतरी माळा टाकावी कंपनी तिकडं. हे इथं रस्त्याला लय घाण वास मारते बेकार. भाऊन पाटसला थांबलेलो. पाटसला एक आपले फॅमिली मेंबर भेटले, त्यांच्याबरोबर रस घेतला आणि चला आता निघूया. गार झालो जरा. आता पुन्हा राहिले इथून 65 किलोमीटर. झन हानू. ऊन लागते राव. आता एसी लावायला पाहिजे. चला दिवसाची राव जरा घोटाळाच होते. दिवसा आलं की रातच निघायला पाहिजे इथनं. चला असू द्या, काय विषय नाही. जाऊ निवांत जायचंय. जाऊन झोपू. संध्याकाळी जाऊन सकाळी लवकर आंघोळ करून निघून जाऊ. भावना आपण आता सध्या मला वाटतं पोहोचलोय उरळी कांचनला. तिथे एक आपले फॅमिली मेंबर रस्त्याने चालले होते. तिने मला हात केला त्या उरळी कुठला ते टोल नाका लागतो मागं तिथं बंद पडका. पण मी काय रनिंग मध्ये असल्यामुळे टापटाप थांबलो नाही. ते थांबले तिथून त्यांनी एनर्जी ड्रिंक घेतलं आणि घेऊन आले. पुढं आल्यावर मला थांबवलं. म्हणजे 2 मिनिटं थांबा. तर म्हणले काय ते थंड घ्यायला थांबायचं होतं. भावाने बघा हे थंड दिलं बघा, पेडिटर. चला आता पेडिटर हाणलं की काय मग दिवसभर पुन्हा बोंगाटच की. तर चला आता इथं बाजार असतो इथला. जाण पास करू. तर धन्यवाद दादा, ही प्रेडिटर पोचवल्याबद्दल आमच्यापर्यंत. मंडळ आपलं मनापासून आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या. चेस. साऊंड वाल्यानं काय बघितलंच नाही. टू व्हीलर वाल्याला दिला धपका. लेफ्ट साईडला साऊंड वाढताना मागचा टायर घासलाय. टू व्हीलर पडली साईडला. कुठं लक्ष असतं भावांचं काय माहित. चला दोघं पण लोकल आहेत त्यामुळे काय विषय नाही. विषय मिटून जाईल नुकता बोला बोलीवर. म्हणजे साऊंडची गाडी निघालेली आतली आपला टन. त्यानं गाडी तिथंच लावली होती रस्त्यात. साऊंडच्या गाडीवाल्याला काय अंदाज आला नाही. ती ड्रायव्हर थोडी असतात. आणि बराबर धपका बसला मागच्या टायराचा. पडली टू व्हीलर खाली टायराच्या. आता कुठनं आला मध्ये. ये बाबा ये घोस. भावना हडपसरला पोचलोय. कधी ट्रॅफिक लागलं नाही असं आहे का. कायम बॉम्बा बॉम्ब हायच. तर पोचलोय आता पुण्यातनं घुसो. आता थोडं लागल ट्रॅफिक. दुपारचं काही एवढं नसतं ट्रॅफिक. संध्याकाळी आणि सकाळ दोन्ही याचं ट्रॅफिक असतं. हे राईटला जाणाऱ्यांच्यामुळे ट्रॅफिक लागतं. हे राईटला जे जाणारे आहेत ना त्यांच्यामुळे घोळ होतो जरा. चला आपण लेफ्ट साईडनं टाकावी. भावना आपण चंदननगरला पोहोचलोय. जरा इथं सावली आहे झाडांचे राव. एवढं गारवा वाटतोय का नाही. लय भारी. आणि एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत. सगळ्या IT कंपन्या आहेत बरं का इकडं. खतरनाक. आता थोडंसं व्हायचं अजून त्रास आहे. परत एकदा हायवे लागला की भुंगा फाईट. लवकर आल्या बरं का. तसं अजिबात ट्रॅफिक नाही कुठं काय नाही. किरकोळ सिग्नलचं थोडंसं लागतंय. बाकी ओके मध्ये आहे सगळं बघा. तर चला आता पुन्हा पास करूया. आता अन्न कुठेही थांबता. हाय भावानं खडकीचा सगळा मिलिटरीचा एरिया आहे. मिलिटरीचं आहे सगळं. मिलिटरीचा एस्कॉर्ट काय बंद झाला आता त्यामुळे काही विषय नाही. बाकी हे सगळं एरिया अख्खा मिलिटरीचा आहे. चला एवढा सिग्नल आता सुटला बाबा. चलो भावानं मस्तपैकी निगडीला रस पेला आणि पोचलोय बघा डायरेक्ट आपण सोमाट्याच्या टोलवर. चला टोल क्रॉस करू आणि पुढं कुठं तर गारवा हुडकू. गारवा. आणि तिथं थांबू जाऊन आणि मग जाऊ 4 वाजता. 4च्या पुढं परत घाट उतरून थांबू. घाट उतरून जाऊ. आता ट्रॅफिक नाही लागायचं त्यामुळे. चले बाबा उचल चल. ह्याचं काय कॅश आहे का काय. लोणावळ्यात 10 मिनिटाचा रेस्ट घेतला आणि निघलोय आपण मुंबईच्या दिशेनं. बघू शकता आता घाट पास करून थांबू कारण आज संडे आहे. लागले जाम परत उतरायला तर खेळ होईल कारण रविवारचं जाम असतं जायला.
त्यामुळं घाट उतरू आणि मग बघू काय असेल ते. आधी मध्ये मला व्हिडिओ एडिटिंगला थांबायचं होतं, थांबू डायरेक्ट घाट उतरणार. चला पोचलोय लोणावळ्यात मस्त पैकी, बिना ट्रॅफिकचं कुठेही ब्रेक घ्यायला लागला नाही, घाटात फक्त लागून एवढीच इच्छा. रविवार असल्यामुळे लोणावळा गच्च आहे, फिरायला आलेली गर्दी. आता रिटर्न जायला बघू शकता थोडंफार लागतं जाम, जास्त नाही. संध्याकाळी लागणार बघा जाम, आत्ता काय नाही. तोपर्यंत आपण निघून जातोय, आपल्याकडे टाइमच टाइम आहे, काय टेन्शन नाही. आपण थांबले लोणावळा एक्झिटला, बघू शकता वरती आज टाइम आहे त्यामुळे थांबलं नाही, कधी थांबणं होत नाही. बघू शकता घाट जायला यायला दोन्हीला मोकळा आहे. एसटी महामंडळ बंद पडले, इथं काहीतरी खेळ झालाय, घाट मोकळाच आहे. चला आपल्याला जायचंय आता. ट्रकवाल्याची अवस्था बघा कशी, PSL लावून झालाय टायर भरून. कसा आहे दणका आणि कसा व्ह्यू दिसतोय भावांना नक्की कमेंट करून सांगा लोणावळ्याचा. आहे की नाही, नाद खुळा नाद्या बाद विषय. अय नाद करते काय लोणावळ्याचा, कसा आहे. वाल्याला भावाने या थांबवलं आणि एंट्री घेतली या भावाने. पैसे घेतलं, का घेतलं काय माहिती, पण घेतलं. असा खेळ आहे सगळा. MSF वाल्यांचा काही संबंध तरी आहे का एंट्री घ्यायचं. चला असू द्या असू द्या, काय विषय नाही. कसा आहे लोणावळा, दणका आहे नाही दणका. शांततेमध्ये भावानो घाट उतरायचा चालू आहे. काच सगळी माझी खराब झाली राव, काच क्लीन करायला पाहिजे. अंधार पडलाय, 5:30 वाजले बरोबर इथे असतोपर्यंत. चला आता पुढे जाऊन थांबायचं आपल्याला, व्हिडिओ एडिट करायचा आणि मग जाऊ मुंबईला. ऐसा कुछ सीन नहीं है कि जाना ही है, सुबह जाना है अपना खाली करणे. रविवार असल्यामुळं आता सध्या तर ट्रॅफिक नाही, पण आता इथून पुढे स्टार्ट होईल ट्रॅफिक. घाट मोकळाच आहे, बघू शकता. साना नाना पेरी चालली आपली धन्नू. लागलेला आहे आपण जुन्या रोडला परत एकदा, खोपोली रोड. चला जाण जाऊ खोपोलीला, खाली उतरू. भावना सध्या आपण रसायनीच्या तिथं पोहोचलोय आता. मागं धाब्यावरती थांबलो होतो, व्हिडिओ वगैरे एडिट करून सोडून दिले तिथं. तर सकाळीच खाली करायचे का, त्यामुळे टेन्शन नाही. चला आता जाऊ डायरेक्ट. रवी भाऊ पण भेटले, जाताना निघालेले ते बँगलोरला. आणि आपण निघालो मग तिथून, व्हिडिओ वगैरे आत्ता सोडून दिलं आणि म्हटलं चला आता निघूया. सकाळी 11 वाजता बोलवलंय, त्यामुळे काय निवांत जाऊ. सकाळी निवांतच जाऊ आपण, त्यामुळं काय टेन्शन नाही. सकाळी 10 वाजता निघू आणि जाऊ सिटीत खाली करायला, काय विषय नाही. तो चलो अभी अपन जाते हैं और सोते हैं, कल सुबह देखते हैं बाकी का. मॅच बघत बघत चालू आहे भावांनो, मॅच चालू आहे. फायनल बुमरानं कार्यक्रम लावलाय सगळ्यांचा, दणक्यात विजय होणार आहे खतरनाक. तर गुड मॉर्निंग भावांनो, सकाळी सकाळी शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला आता रात्री आलो तो मुंबईत, आता खाली करायला जायचं आपल्याला. 11च्या पुढे म्हटलेत, त्यामुळं निवांत चाललोय. आता वाजलेत 10, जास्तवर तासाभरात पोचते. तर चला निघूया खाली करून. आज खाली करून काहीतरी भरायचा प्रोग्राम लावलंच पाहिजे, नाही तर घोटाळा होईल. लई दिवस गेले इकडेच, त्यामुळे पाडदिशी जाऊन या महिन्यात आता 4 ट्रिप तरी हाणल्या पाहिजे. आणि लई लांब जायचं नाही, इकडे तिकडे जवळजवळ मार्च नंतर मग जाऊ बाहेर इकडे तिकडे. तर चला जाऊ खाली करायला. पहिला घेऊ ज्योतिबाचा आशीर्वाद, ज्योतिबाच्या नावानं चांगलं. जय श्री महाकाल. निघू मुंबईच्या दिशेनं खाली करायला. तर चलो निकलते. तिने भेटलाय रांडचा बघा, इथं आलता. आता दिनेची गाठ घेतली, निघालोय. भावानं निवांत खाली करायचे असल्यामुळे निवांत निघालोय. 10 वाजलेत. 10 कुठलं राव, 10:15 झालेत. 11च्या पुढे या बनलेत, त्यामुळं निवांत निघालोय. पोचतोय 11, 11:15 पर्यंत पोचल. खाली करू आणि भरायचं काहीतरी जुगाड लावून रिटर्न निघू. चलो पाम बीचला पोचलोय भावानो.
वाशीवरनं जातो, तिकडून ऐरोलीवरनं गेल्यावर ट्रॅफिक लागणार, त्यामुळे इकडूनच चाललोय. चला जाण 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 जाऊ, खाली करू आणि भरायचा काहीतरी विषय आज केला पाहिजे. चला आज सगळ्या तात्या उभा आहेत मार्च एंडिंग मुळे सगळ्या रस्त्यानं, त्यामुळे व्हिडिओ काढा येत नाही. घोटाळ्याचं काम आहे जरा. चलो चलते है बंबई की ओर. सकाळी सकाळी काय ट्रॉफिक नाही बरं का आज. काय कोणाचा घोटाळा आहे. खाडीपूल तर मोकळा आहे, नाहीतर टोल नाक्यावर जाम लागलेला असते. ट्रॅफिक 10 वाजता असते, आता या टाइमला थोडंसं कमी असते. तिकडे पुढं लागलं आपल्याला, इथं काय लागणार नाही. बघू शकता ट्रेन पण चालली बघा पलीकडनं. इकडं ट्रेन, इकडं गाड्या, सगळा दणका विषयच आहे. हा इथं भावानं थोडं जाम लागतंय बघा. एक काम चालू आहे पलीकडच्या, या 2 लाईन बंद असल्यामुळं का नाही इथं जाम लागतंय. ही एवढंच 3च लाईन होता तिथं हो, एकदम 5 लाईनच्या 3 लाईन होता असल्यामुळे सगळं जाम लागतंय. तर चला आता एवढं जाम मारू, राईट मारला की एकदा जाते मग सनाट. मला वाटलं होतं बरं का ट्रॅफिक लागणार नाही, जायला लागलं की राव ट्रॅफिक. तास गेला माझा पोवायला असतो. त्यात ते मध्येच डंपरवाला बंद पडला होता, लेफ्ट मारा टर्न नव्हता, पुढनं जाऊन 1 किलोमीटर फिरून यायला लागला. टर्निंगलाच बराबर पोवायला खाली उतरवते तिथंच डंपर बंद पडला. काय बराबर माझी बारी आली आणि डंपरवाला आला आणि मध्येच बंद पडला. चालूच होईना, त्याला संपलं होतं काय डंपरवाला आहे आणि मध्येच रस्ता बंद करून ठेवला. आधीच त्या रस्त्याचं काम चालू आहे, सगळा खेळच किंवा मग. चला आता आलोय पोवायला, जाऊ जाप 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 खाली करू. फोन आला कंपनीत नाही या म्हणले लवकर. चला म्हणलं आलोच, थांबा. गरमी चालू झाली रे मुंबईत, निघल्यापासून एसी चालू आहे बघा. गर्मी चालू झाली, गर्मी. अभी बंबई में ज्यादा रहना नहीं, आना डायरेक्ट भर के चले जाना, टेंशन नहीं लेना, नहीं तो गर्मी का सामना करना. हा लय गरम होते राव. सकाळच एवढं गरम व्हायला लागलं आता. दिवसभर काय अवस्था होईल, शिजणार बटाटूच. हा भाऊन जोगेश्वरीला पोचलोय आणि मारलाय टन. चला आता 2-3 किलोमीटर आहे, जाऊन फटाकसे खाली करू आणि लगेच कल्टी मारू. पण कंपनी पाशी पोचलोय, फटाकसे खाली करतो कारण माताडीचं परत लपड असतं इकडं, त्यामुळे खाली करून घेऊ आणि लगेच कल्टी मारू. भाऊन अशा तऱ्हेनं झालेली आहे गाडी खाली खाली झाली. आता इथंच थांबलोय. आता काय भरायचं काय ते जुगाड लावलं पाहिजे. आज सोमवार आहे, जरा थंड असतं मार्केट, तरी पण लावू काय ना काय जुगाड आज, कारण लय दिवस गेलेत हैदराबादला, 4-5 दिवस आणि असलं गरम होते मुंबईत, थांबायची इच्छा नाही. पटापट कल्टी मारू आणि भरून जाऊ कुठलं ना कुठलं. चला पहिली पेंडिंग बिल आहे ती ते देऊ कंपनीत आणि मग निघून जाऊ. चलो म्हणून जाताना आपण वाशीवरून गेलेलो, आता इकडं जायला ट्रॅफिक असतं त्या रोडला. आता आपण चाललोय ऐरोली मार्गे, इकडून ट्रॅफिक नाही राहणार आणि पुढे जाऊन थांबू. जर भिवंडी साईडून काय असेल, आल्यात 2 ऑर्डर कन्फर्म नाहीत, झालं कन्फर्म तर इकडच्या इकडे डायरेक्ट भिवंडी जायला बरं. ह्या हिशोबाने इकडून टाकली. बघू आता कसं होतं. टोल क्रॉस करून थांबू, 10 ते 15 मिनिटं कॉल करू त्यांना आणि मग बघू कसं होतंय. तर चलो चलते है नवी मुंबई की ओर. तर भावांना जवळजवळ 1:30 ते 2 वाजायला आले. मालाचं काय जुगाड होईना, आज सोमवार आहे, थोडंसं थंड राहतं, काय ऑर्डर पण नाही हातात. तर बघू काय निघतंय का. आता निघू, जाऊ मुंबईकडं, बघू बाकीचं काय असेल ते. आलं तर पुढं भिवंडीवरून आलं तर इकडून जाम लपडा होईल जायचा परत. तर रस्त्यानं जाऊ, भेटलं आलं तर आलं, गेलं तर गेलं. बघू काय मिळालं तर, नाहीतर मग बोंबललं. तर चला हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.